कुठं? घ्या रिवर्स घ्या. काय धर्मशाळा वाटली का लॉजिंग बोर्डिंग वाटलं पाहिजे तेव्हा घरी यायला? घड्याळात किती वाजले? ते किती वाजले? 10:30. देशमुखांच्या घरातल्या बायका रातच्याला वट वागळागत बाहेर फिरत नाहीत. हे बघा, तुम्ही जरा शांत होता का? इथं आधीच डोकं जागेवर नाही. तुमची ही नाटकं बरोबर ओळखून आहे आम्ही. हो, अजिंक्य गायब आहेत. अरे असू दे अजिंक्य गायब, आम्हाला काय करायचंय? अजिंक्य गायब असेल नाही तर काही होईल का रे? गायब? आजा गायब आहे म्हणजे? आर्मीवाल्यांचा फोन आला होता. अजिंक्य कालपासून गेलेत, ते माघारी परत आलेच नाहीत. त्यामुळे मग इकडे आलेत का ते विचारायला त्यांनी फोन लावला होता, पण ते इथं बी नाहीत. सगळा गोंधळ उडाला तिकडे शीतलच्या घरी. आता उद्यापर्यंत काय होते ते बघू म्हणलेत. क्या बात आहे जयश्री, काय न्यूज आहे ही? Oh, this is a good news. क्या बात आहे. पण नाही, आज दरवेळी गंडवतो आम्हाला. दरवेळी आमच्या आनंदात मिठाचा खडा टाकतो. यावेळी पण तो असाच गंडवणार. नाही नाही, पण ह्या बारीने तो कन्फर्म गेलेला पाहिजे आम्हाला. अहो, जरा जिभेवर ताबा ठेवा. इथं सगळे काळजीत आहेत आणि शीतलची अवस्था तर लई वाईट आहे. अरे टॅलेंटराव, आमच्या शीतलने असं खचून गेलेलं आम्हाला चालणार नाही. चला चला आपण जाऊ तिकडे. चला. एक मिनिट, आत्ता जायची काय बी गरज नाही. आम्ही आत्ताच मम्मी आणि जिजीला घरी सोडून आलोय. सगळे झोपले बी असतात. उगाच खपली काढायला जाऊ नका. उद्या जाऊ आपण सगळे भेटायला. आता सगळ्यांना आराम करू दे. टॅलेंटराव, अरे काय हे? म्हणजे मला मी पंचमी पंचमी चिमकुटा काढ. भैया मग पिंचमी. अरे दॅट इज दॅट. घे लवकर. हाडू ना. टॅलेंट, दिस इज नॉट ड्रीम. अरे सत्य हे, दिस इज अ रियालिटी. ज्या स्वप्नाची आम्ही इतके दिवस वाट बघत होतो ते स्वप्न आज सत्यात उतरणार. आम्ही सारखं म्हणतो का नाही, थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह, एव्हरीथिंग विल बी पॉझिटिव्ह. क्या बात आहे. केव्हा ऐकलं रे बाबा? याचमुळे यांच्या युनिट मधनं पूर आलता. ते तिथं नाहीत. त्यांचा काही पत्ता लागला. मला लई भ्या वाटायला लागले. याचमुळे शीतले, तू कब से डरने लगे रे? हाँ? अगं, आमच्या समोर कुठलं संकट आलं तरी आम्ही विचार करतो कि इथं शीतल असते तर कैसे डटके खड़ी रहती. तू ऐसा बोले की तो कैसा होगा रे? अचानकच फोन आला म्हणून काय सुधारणा झालंय. अगं, आर्मी वाले आहेत ना तिथं. आज पतूर ते होते म्हणून कसलीच काळजी नव्हती. आज त्यांचाच फोन आला म्हणून टेन्शन आले. आणि त्यांच्या आवाजात काळजीचा स्वर होता. अजिंक्यनं काय, मी नाही राहू शकत अजिंक्यांशी. अगं तू रडू नकोस. तुझ्या जीवाला त्रास करून नको घेऊ शीतले. तुझ्या पोटात बाळ आहे. तू स्वतःला त्रास करून घेशील ना तर त्याला पण त्रास होईल. मी 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 परत एकदा विचारू. कोणाला विचारणार आता? हवा भाऊजी नाही विचारते. ते 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 सगळं सांगतील मला. अगं पण आत्ताच फोन केला होता ना. नाही नाही, मी बघते आता. मी शीतले, तू बैठ, मैं लाके देती हूँ तेरे को. तू बैठ, आराम से बैठ. लवकर आण, लवकर आण. ये ले. वहिनींचा फोन आता. अरे उचल, काळजीत असतील त्या. हॅलो.
भाऊजी कुठे आहे तो? अहो ते तो अजिंक्य. यांच्या युनिट मधनं फोन आलता, तिकडनं फोन आलता विचारायला ते इथं आलेत का म्हणून. पण आज पत्र तर कधीच असं झालं नाही, मग आता असं कसं? अहो वहिनी तुम्ही रडू नका, असं काहीच झालेलं नाहीये. अहो काल परवा त्याचं बोलणं झालं होतं इथं की वाईफ प्रेग्नंट आहे तर सुट्टी मिळेल का म्हणून. तर इथनं त्याला सांगितलं होतं की नाही मिळणार म्हणून. तर मग आता इथं काहीतरी वाटलं असेल लोकांना की सुट्टी नाही तर मग न सांगताच गेला का काय, म्हणून तुम्हाला विचारलं असेल. अहो पण अभय भाऊजी तुम्हीच सांगा आता, तुम्ही तर यांना लई चांगलं ओळखता ना. जो माणूस बायको, पोर, घर यापेक्षा देशाची, आर्मीची काळजी करतो, तो माणूस सुट्टी मिळाली नाही म्हणून असं घरला निघून येईल का हो? पण अहो इथं वहिनी. हे बघा अभय भाऊजी, आता मी तिथं तुम्हाला सोडून कोणालाच ओळखत नाही. यांच्या बाबतीत जे काय तुम्हाला कळेल ते सगळं मला सांगा. होय, तुम्ही काळजी नका करू, स्वतःला जपा. अजिंक्य जर कुठे अडकला असेल ना तर तो नक्की सुरक्षित असेल. सकाळपर्यंत अजिंक्यचा तपास लागेल. आणि तुम्ही बघा, तो स्वतः इथं पोहोचल. मी वाट बघते. होय. इसलिए अल्लाह ताला पे भरोसा रख, सब कुछ ठीक होगा. अजून किती वेळ असं बसणार आहात? उशीर पण झाला. चला बरं आत. मी तर बरं आहे, मला आत गुदमरल्यासारखं होतंय, श्वास घेता येईना मला. तुझं झोप. आता ही गोष्टच अशी घडली, त्याला आपण तरी काय करणार आहे? आपू आणि आईंना सुद्धा दुःख झालंय याच. माझं काय चुकलं होतं? हे देव मला अशी शिक्षा देतोय. जेव्हा भावाचे 2 मित्र भेटले होते, एक एक्यानं आजा, एकाला पण माझ्यापासून लांब नेला. आता आजा पण. असं काय बोलताय? सरिता, जीवाला जीव देणारे दोघच होते मला. दोघांनाच माहित राहुल्या काय आहे काय नाही. जगासाठी राहुल्या म्हणजे चेष्टेचा विषय, हसायचा विषय. या दोघांनाच माझं मन माहित होत. दुस्तीसाठी काय बी करतील ती दोघ. आता दोघच नाही तर माझं दोन्ही हात गळून गेल्यासारखं झालंय. रावल्या, उद्या सकाळ पोतर सगळं कळल. तू धीर सोडू नकोस आणि असं अवसान गाडू नकोस. बिकट प्रसंगाला तोंड देणं याला जिंदगी असं म्हणतात. तू उभं राहिलं पाहिजे. बापू म्हणतायत ते बरोबर आहे. आता शीतलची परिस्थिती काय माहिती आहे ना आपल्याला. तिला आता आपल्या आधाराची गरज आहे. तिला आपण अजिबात खचू द्यायचं नाहीये. हे बघा, आपण फक्त चांगला विचार करायचा, वाईट विचार अजिबात मनात आणून द्यायचा नाही. बरोबर आहे तुझं सरिता. आपण वाईट विचार करायचा नाही, चांगलाच विचार करायचा. यावेळी शीतल आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि शीतलसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी शब्द दिलाय आज्याला तसा.
कसं समजवायचं हिला? यास्मिन येऊन गेल्यापासून एका जागेवरतीच बसून आहे बघ. अहो हे जर अशीच त्रास करून घेत राहिली तर कसं होईल हिचं? मग आता काय करायचं? थांबा. शितले, शितले. हा? बाळा पड की जरा खाली. मला नाही लागायची झोप. अगं थोडा वेळ पड, म्हणजे आपोआप येईल. डोळं बंद केलं तर नुसता यांचाच चेहरा दिसतोय डोळ्यांसमोर. अक्का, आता शांत व्हा बघू. तुम्ही जर असं वागला तर कसं होणार? शांत व्हा. शितले, अगं तू जसं स्वतःला त्रास करून घेतलास तर तुझ्या पोटातल्या बाळाला बी त्रास होईल. काकी अगं मी नाही त्रास करून घेत स्वतःला. अजिंक्य व्यवस्थित आहे एवढंच कळलं पाहिजे मला. त्यासाठीच जीव तुटतोय माझा. शितले, बाळा आमच्या सगळ्यांचाच जीव तुटतोय रे. पण आर्मीवाले म्हणालेत ना सकाळी काय ती कळल म्हणून. सकाळचीच तर वाट बघते. शितले, अगं मी काय सांगते ते ऐक. तू जरा शांत झोप. रात मोठी आहे, सरता सरणार नाही मला माहिती आहे. पण आता इथे बसून वाट बघण्या पलीकडे दुसरं काय करू शकतो आपण? अक्का तुम्ही उठा, चला झोपायला. उठा बघू. उठा अक्का, उठा. शितले, तुम्ही आता जरा झोप. उठ. सावकाश पड. ताई तुम्ही पण पडा आता. तू बी झोप. शितले, तुझी घालमेल कळते ग मला. पण आता या घडीला आपण काहीच करू शकत नाही. उद्या फक्त चांगली बातमी कानावर पडल एवढीच देवाजवळ प्रार्थना करूया. जरा लिंबू पाणी घे आणि झोप. घे की. हे शितले, हा घे की. तुझ्या पोटातल्या जीवासाठी सांगतोय आम्ही. जरा विश्रांती घे. कालपासनं काय खाल्लं बी नाही. यास्मिन, सरिता, अगं तुम्ही तरी काहीतरी सांगा. शितले, काय कोयसा कर रे तू. तू चला आराम कर. त्यांचं काय ते कळल्याशिवाय मला बी चैन पडणार नाही. शितले अगं कळतंय की आम्हाला पण सगळं. अगं पोटातल्या लेकरासाठी तरी एका दिवसानं काय बी होत नाही. फौजीचं मूल आहे ते बी मस्त घट असत. हे बघ, अजिंक्य जिथं कुठं बी असतील ना नीट असतील, पण
तू असलं काय बाय बोलू नको. तुम्ही सगळी मला नका सांगू मी काय करू ते. शीतले अगं एवढ्या तेवढ्यावर मला तर आता पुढचं बोलवत बी नाही. हा हॅलो, कुठे आहे ते? वहिनी मी अभय बोलतोय. हा भाऊजी बोला की, सांगा की आले काय परत? नाही अजून, पण आम्ही शोधतोय इकडे आणि तो परत आला की लगेच कळवतो. काय? अजून कसं नाही आले पण परत? अहो वहिनी, कधी कधी रूट्स बंद असतात आणि त्यात त्यांच्या वाकीवर संपर्क पण होईना. मला वाटते बहुतेक काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल. तुम्ही नका काळजी करू. भाऊजी ऐका की, तुम्हाला कळत असं लगेच मला सांगा. होय वहिनी, तुम्ही तुमची काळजी घ्या. ठेवतो. शीतल गप्पा नको रडूस. आणि तुला असं रडलेलं बघून अजिंक्यांना बरं वाटेल का? सांग बर. आणि तू फौजीची बायको आहेस, तूच अशी रडायला लागलीस तर आमचा धीर सुटल. शीतल थोडस घे ना ग, थोडस. सॉरी अगं असं काय करतेस, जरा घे बरं. शीतल काय फुल आत्ताच झाला, मग अजून काय नाही कळलं. मला काय वाटतंय माहितीये का, आपण बेळगावला जाऊन येऊ, तिथं आपल्याला पूर्ण माहिती कळेल. दादा तुम्ही एकटंच निघालाय? नाही, त्याचं काय तू नानांना सोबत घेऊन जातो. चला. अरे देवा, हे असं कसं काय झालं? मला ह्याच्या पाठीमाग काहीतरी गडबड वाटते. आणि एवढा वाघाचं काळीज असणारा माणूस असं कसं गायब होईल? नाही नाही, ह्याच्या पाठीमाग काहीतरी राजकारण असणार आहे. म्हणजे अजिंक्यच्या जीवाचं काय बरं वाईट झालं नसेल ना? नाही, आर्मीने तसं सांगितलं नसेल आपल्याला. त्यांना काय अजून हातात सापडलंच नसेल. आपण नाही शीतल, तुम्ही 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 स्वतःची काळजी घ्या, शांत व्हा. मला तर असं वाटतंय की अजिंक्य आता आपल्यात. भैया नाही म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून त्याला शोधलं पाहिजे असं मला वाटतंय. काय मामा? हर्षवर्धन, आम्ही पण तेच म्हणतोय. त्यासाठीच मी आणि नाना आता बेळगावला निघालोय. आमची गाडी घेऊन जायची का? हा, मी येतो सोबत. अहो फौजींसाठी मी काश्मीरला सुद्धा यायला तयार आहे. हा, मी येतो गाडी घेऊन, तुम्ही तयार व्हा. चला टॅलेंट राव, चला लवकर. चला नाना निघूया आपण. दादा मी काय बोलतो, मी पण येतो बरोबर. अरे पण इथं ना ना, मी आहे इथं आणि काय लागलं तर मी बघतो. आणि राहुल्या पण आहे. तुम्ही जावा. ठीक आहे. शीतल आम्ही जाऊन येतो. शर्ट बघ नानाचा.